नमस्कार. मनोवेट डेव्हलपमेंट फाउंडेशन आयोजित भारत मातेच्या नवरात्रीचा जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात तुमचे खूप स्वागत. मित्रांनो, 2019मध्ये नाशिकच्या परशुराम सायखेडकर सभागृहात झालेल्या या दिमाखदार सोहळ्याचे पुनःप्रक्षेपण करताना आम्हाला आनंद होत आहे. या नवदुर्गांचा प्रेरणादायी प्रवास संपूर्ण जगासमोर आणावा या हेतूने सुरू केलेली ही संवादमाला. रोज एका दुर्गेची ओळख, तिची जिद्द, महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठी तिने घेतलेले परिश्रम. थोडक्यात काय तर तिचा जीवनप्रवास तुम्हा सर्वांनाही प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही. हा आणि असे अनेक दर्जेदार कार्यक्रम डॉक्टर अमोल कुलकर्णी संचलित मनोवेट डेव्हलपमेंट फाउंडेशन ही आमची संस्था वेळोवेळी करत असते. मनोसामाजिक क्षेत्रातील सर्व दर्जेदार उपक्रम व कार्यक्रमांच्या माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद. नवरात्रीच्या खूप शुभेच्छा. म्हणजे कोहळ्यामध्ये खूप जास्त बीज असतात, खूप जास्त बिया असतात. मग ही देवी जी आहे ही बीजांकुरणाची आणि चेतना जी आहे, चैतन्य जे आहे, जीवन जे आहे, ते जीवन एक जीव जरी संपला तरी तो दुसऱ्याला जीवन देऊन तो जातो आणि जीवनाची साखळी जी अखंड चालू राहते त्याची ही देवी आहे कुष्मांडा. आता ही सुद्धा मल्टीटास्कर आहे. हिला सुद्धा आहे आणि जपाची माळ सुद्धा आहे. बघा, म्हणजे साधना आहे, तपस्या आहे, युद्ध आहे. हे सगळं जर आपण पाहायला गेलो तर जसं मी म्हटल्याप्रमाणे की अस्तित्व हे अनंत आहे. एक व्यक्ती जरी निघून गेला तरी तो कुठली तरी दुसरी जीव, दुसरा व्यक्ती, दुसरे वनस्पती हे निर्माण होत राहणार आहेत. आता डायनोसॉर्स नाही आहेत पण जीव आहेत, जीवन आहे. वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या रूपात ही अनंत अस्तित्वाची गुणावैशिष्ट्यांनी युक्त असणारी ही देवी आहे. आणि हे सगळे गुण धारण करणारी, जिच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे असं सुद्धा तिचं वैशिष्ट्य आहे, अशी कुष्मांडा आपल्याला मधु चौगावकर यांच्या रूपामध्ये प्राप्त झालेली आहे. मधु चौगावकर या जेंडर इक्विटी, जेंडर सेन्सिटिव्हिटी आणि सेक्स्युअलिटी या विषयावरती काम करतात. जे काम ह्या देवीच्या आशीर्वादाचंच आहे असं पण मानूयात. त्या फक्त काम करतात, या विषयात त्या प्रशिक्षण देतात. त्या फक्त प्रशिक्षण देत नाही तर अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करण्यासाठीचे अभ्यासपूर्ण अभ्यासक्रम ते तयार करतात. आणि त्यांचे अभ्यासक्रम राज्य नव्हे, राष्ट्रीय नव्हे, आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा युनिसेफ सारख्या संस्था सुद्धा त्यांचे ते प्रशिक्षण कार्यक्रम आणि त्या पॅशनेटली ते सगळं ट्रेनिंग देत असतात, सतत देत असतात, बोलत असतात. मागे दिव्य मराठीला मी टू ची जी चळवळ आली होती त्या निमित्ताने आम्ही सगळेजण तज्ज्ञ म्हणून जमलो होतो. त्याच्यात मधुताई होती आणि मग आम्ही एवढे छान बोलायचो. पण जेव्हा स्त्रीच्या अस्मितेचा, तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो तिथे ती जी पेटली होती, मी म्हटलं आता सगळं दिव्य मराठीचं ऑफिस पेटून जाईल का काय. आणि म्हणून स्त्री पुरुष समानताच्या पुढे जाऊन खरं तर स्त्री पुरुष सहजीवन या तत्वावरती त्या काम करतात. आज आत्ता त्यांच्याशी जे आपण गप्पा मारणार आहोत तो ह्या विषयापेक्षा जास्त पुढच्या विषयाकरता गप्पा मारणार आहोत. ते म्हणजे हे सगळं काम करत असताना त्यांनी आपला मोर्चा एका मोठ्या महिलेकडे, एका मोठ्या मातेकडे वळवला. ते म्हणजे मदर अर्थ, पृथ्वी माता. तर ह्या पृथ्वी मातेच्या विषयी हे सगळं काम करत असताना त्यांच्या मनात नेमका काय विचार आला आणि त्यांनी त्याच्यासाठी काय काम केलं, ते कसं केलं, या सगळ्या गोष्टीमधूनही आम्हाला तुझ्याकडून समजायला
आवडेल. सो प्लीज माई. थैंक्स अमोल. इतने झगड़े के बाद भी मुझसे बातचीत का साहस दिखाया, उसके लिए धन्यवाद. तर एकूणातच तुझं काम चालू होतं आणि त्याच्यामध्ये मग पृथ्वी च्या विषयी जे तुझे विचार आहेत त्याच्याविषयी आम्हाला सांग. आणि एकूणातच म्हणजे ह्या कामातून इकडे वळणं आणि मग पुढचा प्रवास आपण बघूया. मी मधून हिंदी बोलली तर चालेल का? सबको हिंदी समझती है? क्योंकि मैं मूलतः मध्य प्रदेश की हूँ और बहुत लंबे समय तक दिल्ली दूरदर्शन और दिल्ली के रेडियो और दिल्ली के समाचार पत्रों में लिखा करती थी. तो टूटी फूटी मराठी बोलने से एक बेहतरीन हिंदी बोलना मुझे ज़्यादा अच्छा लग रहा है. बिल्कुल बिल्कुल हमें चलेगा. मराठी के लिए बहुत आदर है, मैं मराठी बहुत पढ़ती हूँ, लेकिन अभी मैंने जिनकी मराठी सुनी उस तरह की मराठी में नहीं बोल पाऊंगी. और अमोल ने मुझे बहुत कॉम्प्लेक्स दिया है, तो मैं अभी हिंदी बोलूंगी. येस. मैं अभी एक नया शब्द कॉइन हुआ है वर्ल्ड लेवल पे. रादर अभी 1 महीना पहले मुझे मेल आया कि मलेशियन कॉन्फ्रेंस में आपको पेपर प्रेजेंट करना है इको ग्रीफ पे. तो इको ग्रीफ की पूरा जो इकोलॉजी है, हाँ जी. पूरा जो पर्यावरण का संतुलन बिगड़ रहा है, पूरा जे सगळं गडबडलंय, आपण म्हणतो झाडं नाही, जंगल नाही, हाँ, तर तो जो सगळा त्रास आहे, त्या त्रासाला, उस तकलीफ को हम इको ग्रीफ कहते हैं. सो एक न्यू वर्ड कॉइन हुआ है इस दुनिया में, दैट इज कॉल्ड इको ग्रीफ एंड इको फेमिनिज्म. सो फेमिनिज्म जहाँ समानता की लढाई लढी जा रही है, स्त्री आणि पुरुष इक्वल आहे याच्याबद्दल जेव्हा बोलणं होत असतं, तेव्हा आम्हाला काम करताना असं जाणवलं की स्त्री आणि पृथ्वी ह्याला वेगळं नाही करू शकत. बरोबर. वी कॅन सेपरेट अर्थ अँड वुमेन. कारण स्त्री जी आहे ती कम्प्लिटली एक टेक्नॉलॉजी, पॅट्रियार्की, व्हायलेंस चा शिकार है और सोसाइटल फेमिनिज्म का, सोसाइटल पैट्रियार्की में वुमेन है. तो वुमेन और स्त्री, वुमेन और पृथ्वी एक ही धरातल खड़े हुए हैं. तो जिस तरह पैट्रियार्की की मार औरत को पड़ती है, उसी तरह पैट्रियार्की की, टेक्नोलॉजी के पैट्रियार्की की जो मार है, साइंस के टेक्नोलॉजी की उदाहरण, मतलब कि पृथ्वी को जो ये मार पड़ रही है, ये जो सहना पड़ रहा है, वो किस किस तरीके का मार पृथ्वी सहन कर रही है? I will always relate women and earth because that is the new movement of our feminist movement. कि जैसे मैं इजी करने के लिए बार बार इसको रिलेट करूंगी कि घरों में पुरुष कमाता है, राइट, और जनरली बहुत पावर उसके पास पैसे की आती है, लेकिन उसके पीछे ये नहीं देखा होता है कि एक बहुत बड़ा इनविजिबल वर्क कोई तो भी कर रहा होता है, और बहुत बड़ा एक काम है, अनपेड वर्क है, जिसकी कोई कीमत नहीं है. ऐसा कोई तो भी काम कर रहा होता है, इसलिए आप रिसोर्सेस की तरफ जा रहे होते हैं, इसलिए आप किसी पावर की तरफ जा रहे होते हैं, और एट द एंड ऑफ लाइफ वो पुरुष बोल देता है मैं जितना कमा रहा हूं उससे तेरे कमाने की तुलना कर. आर यू इक्वल टू माई अर्निंग? उस समय वो पावर वाला वॉयलेंट पुरुष भूल जाता है कि उसमें जो होम मेकिंग का इनविजिबल वर्क दिन रात हुआ है, अगर उसकी तुलना की जाए तो तू कमाने में बहुत पीछे रह जाएगा. आणि हे इतकं बरोबर आहे की एक स्त्री घरामध्ये जे काही काम दिवस रात्र 24 तास करत असते, त्याला जर पैशामध्ये मोजायचं ठरलंच तर त्या पैशासाठी बाहेरून जर आपण हायर केल्या सर्व्हिसेस, तर त्याची किंमत पुरुष जो पैसा कमवून आणतोय त्याच्यापेक्षा निश्चितच जास्त होणार आहे. पण हे कुठेही लक्षात घेतलं जात नाही. इनविजिबल काम मोजलं जात नाही. एंड ऑफ द लाइफ ये बोल दिया जाता है कि तेरे और मेरे कमाने की तुलना कर. यू डिडंट कॉन्ट्रीब्यूट इन इनविजिबल वर्क विच आई कॉन्ट्रीब्यूटेड फॉर 20 years. सो यहाँ पर वुमेन है जो एक एक्सप्लॉइटेशन से गई है, इनविजिबल काम कर रही है जिसका कोई मुबदला नहीं है. और मुझे हमेशा लगता है कि सारे इनविजिबल वर्क जो होते हैं वो वुमेन की तरफ धकेल दिए जाते हैं. दिस इज सेम हैपनिंग विथ अर्थ ऑल्सो. आज जितने भी मार्जिनलाइज्ड फार्मर्स हैं, या जितने भी फार्मर्स हैं जो मार्जिनलाइज्ड हो गए हैं, या हम आम्ही ऐकतो की
आत्महत्या केली. हो. आम्हाला सगळे न्यूज जे मिळतात ते पुरुष फार्मर्सचे मिळतात. हो. पण सगळे आकडे, सगळे रिसर्चर्स सगळे सांगतात ते की काम करणाऱ्या सगळ्यात जास्त फील्डवरती महिलाच आहे. बरोबर. सो इनविजिबल फार्मर्स ज्यांच्यावरती फुल फार्मिंग आहे, हो. इट इज सिमिलर टू अ वुमन. बरोबर. पॉवर गोज टू मेल फार्मर. इनविजिबल फार्मर्स कडे कुठलीही पॉवर जात नाही, तिला लोन मिळत नसतो, तिच्या पॉलिसी मेकिंग मध्ये सहभाग नसतो. आणि याच्याही पुढे जाऊन अ व्हायलेंट पेट्रिआर्कियल ऑन अर्थ, ज्याला आम्ही म्हणतो कॉर्पोरेट्स आहे, पेस्टिसाइड्स कंपनीज आहे, डेव्हलप्ड कंट्रीज आहे, त्यांचा मारा अर्थवर येतो आणि ते पेटंट्स ठरवतात, ते हायब्रिड सीड्स डिसाईड करतात. आणि हे जे इनविजिबल लेबर काम करत असतात त्यांची ती जागा असते ज्यांच्यामुळे शेती उभी राहिली आहे, ज्यांच्या रिप्रोडक्शननी शेती पसरणार आहे, त्यांनाच ते हायब्रिड सीड, त्यांनाच ते पेटंटवाल्या व्यक्तींकडनं ते सीड विकत घ्यावं लागतं. म्हणजे माय इनविजिबल वर्क कॉन्ट्रीब्युटेड, ज्याच्यामुळे उभं राहिलं तिथेच मी हेल्पलेस झाले. सिमिलर लाईक होम, की माझ्या इनविजिबल वर्कमुळे तू उभा राहिला, घर उभं राहिलं आणि आज तू म्हणतो हा माझा पैसा. तो इट इज द सिमिलॅरिटी ऑफ द ग्लोबलायझेशन अँड द होम. Every day, everywhere. And I every day say कि my nothing is personal and professional in my work. जी लढाई मी पेटंट्स किंवा ग्लोबलायझेशन किंवा हायब्रिड सीड बरोबर करती आहे, तीच लढाई मी 24 तास घरामध्ये नेबर्स, भावांबरोबर, नवऱ्यांबरोबर आणि सगळ्यांबरोबर करती आहे. खरंय, खरंय. हा विचार खरंच खूप मोठा आहे. आपण ही जी असमानता आहे, ही असमानता सुद्धा इतक्या सहज रीतीने स्वीकारलेली आहे की आपण त्याच्यावरती विचार पण करू शकत नाही, विचार करतही नाही, रादर विचार करायला आपल्याला फुरसतही नाही, विचार करणं महत्वाचं पण मानत नाही. पण मधुताई, आज तुझ्यामुळे आम्ही हा परत विचार करतो आहोत, करायला लागू, आणि कुठेतरी आपल्याला सगळ्या गोष्टी विजिबलच होतील आणि तो इक्वॅलिटी आहे, सगळ्यांना, स्त्रियांना आणि पुरुषांना तो सन्मान आणि त्यांच्या कामाचा योग्य तो आदर राखला जाईल. आणि त्याचा परिणाम म्हणून आत्ता जे आपण उभं केलेलं काम आहे ते पृथ्वीच्या संरक्षणाचं, त्याच्यावरती आपण येऊयात की हे सगळ्यांनी मला अमोल, एक थोडंसं तुला मधून मधून मी इंटरप्ट करीन. मला नाही म्हणायचंय की सगळ्यांच्या कामाचा सन्मान केला पाहिजे. मला असं वाटतं आता अनपेड वर्ककडे पुरुषांनी वळावं, आणि ते होत नाहीये. अमोल किती वेळ घरी काम करतो? मी 1 वर्ष असे झाला आहे मागचं, ह्या वर्ष सोडून मागच्या 2 वर्षामध्ये रविवार हा संपूर्ण वार हा किचन मी आणि माझी पुतणे 2 आणि माझी मुलगी, किचन आमच्याकडे पूर्ण एक्झॅक्टली. असायचं. जेव्हा एखादी बाई, नाही, आय थिंक स्टॉप क्लॅपिंग, जेव्हा एखादी बाई एक रविवार घरी देईल, बाकी दिवस नवरा सांभाळेल, तेव्हा आम्ही रोल रिव्हर्स करू. राईट. हे सगळं म्हणजे जसं मी म्हणलं ना की ह्याच्यामध्ये की हा विचार होण्याची ही सुरुवात, कारण ज्या वेळेला म्हणजे नॉट ओनली धिस की ह्याला आपण जर हे म्हणून पाहिलं की जर शक्य झालं तर येस आय वुड लाईक टू, पण इतकंच नव्हे तर मी फक्त मी म्हणून नाही सांगत आहे. हा विचार तुम्ही नाही, आय एग्री, आय विल कॉन्ट्रडिक्ट यू बिकॉज आय वॉन्ट टू गिव्ह माय मेसेज व्हेरी स्ट्रॉंगली. की लोक सारखं मला म्हणतात की घरं तुटतात ते बिकॉज वुमेन खूप शिकतात ते आणि ते IT सेक्टरमध्ये खूप कमवतात ते. तर म्हटलं नाही, वुमेन बाहेर जातात ते म्हणून घरं नाही तुटत आहे. ज्या स्पीडनी वुमेन बाहेर जातात ते त्या स्पीडनी मुलं घरात येत नाही म्हणून घरं तुटतात. आणि इतकंच नव्हे तर आमच्याकडे दर उन्हाळ्यामध्ये जे उन्हाळी कामं असतात त्याच्यातली 1-2-3 कामं ही फक्त आम्ही पुरुष आणि आमची मुलं मिळून करतात. याच्या चकल्या वगैरे असतात ना, त्याला भारतीय संविधानाने दिलेल्या चकल्या असं म्हणतात, जे स्त्री पुरुष समानतेचं. आणि दिवाळीमधला फराळ, कारण हे आवडतं सगळ्यांना, मग करावं सगळ्यांनी का नाही, खातात सगळे तर खावं सगळ्यांनी का नाही. आमच्याकडचा फराळ, उन्हाळ्याचे पदार्थ सध्या नाही होत आहे रविवारचं पण अशा प्रकारे छोटी छोटी सुरुवात आम्ही आमच्या घरात. ग्रेट. पण मला असं वाटतं ती छोटी सुरुवात लवकरच मोठी व्हावी आणि आम्ही 2 कामांनी कॉन्ट्रीब्युट करतो हे म्हणण्याच्या ऐवजी हे सगळं आमचंच काम आहे अशा फिलिंग येऊ द्या. येस येस. तर आता जेव्हा पृथ्वी हा एक वोंब आहे आणि त्या पृथ्वीच्या गर्भामध्ये ज्या वेळेला हे पेस्टिसाइड्स जाता आहेत, हे सगळं विषारी द्रव्य चावून त्याच्यावरती अन्याय अत्याचार होतोय, हे समजल्यानंतर तू उभं केलेलं काम आहे ना, ते ऐकण्यामध्ये रुची आहे. सी मुझे बायोडाइवर्सिटी बहुत आकर्षित करती है हमेशा.
और मुझे हमेशा लगता है कि जिंदगी है ही बायोडाइवर्सिटी की वजह से, और औरतें बहुत बायोडायव्हर्सिटी से नॉलेज ले रही होती आहे. तुम्ही पहा की सगळं वुमेन हॅज लर्न फ्रॉम बायोडायव्हर्सिटी. म्हणजे आय विल ऑलवेज रिलेट वुमेन अँड अर्थ की वेगळे वेगळे रिलीजन आहे, वेगळ्या लँग्वेजेस आहे, वेगळे ड्रेसेस आहे, वेगळे फेथ आहे, वेगळे गॉडेसेस आहे, वेगळे डिसिप्लिनरी सिस्टम आहे घरामध्ये. एव्हरीथिंग इज डिफरंट लेवल. वेगळे पहनावे, वेगळे स्टायलिंग आहे, वेदर प्रोफेशन आहे, डिफरंट सेलिब्रेशन्स आहे. हे डिफरंट जे आहे त्याच्यातनंच वुमेननी पिढ्या आणि पिढ्या, जनरेशन टू जनरेशन शिकलेलं आहे. न्यूट्रिशन इज अ सायन्स. येस. ते सायन्स घरामध्ये जनरेशन टू जनरेशन बायोडायव्हर्सिटीने आलेलं आहे. अँड दॅट इज द अर्थ इज अ बायोडायव्हर्सिटी. राईट. आणि मला दरवेळेस असं वाटतं की बायोडायव्हर्सिटी कम्स फ्रॉम लव शेअर अँड इंटरडिपेंडंट रिलेशनशिप. राईट. कारण लव, शेअर share अँड and इंटरडिपेंडंट. interdependence. कारण तुम्ही अर्थचं जर स्ट्रक्चर पहा तर अर्थमध्ये कम्प्लीट एक डेमोक्रेसी आहे. Right. एव्हरी इन्सेक्ट अँड एव्हरी ग्रास इज रिलेटेड टू समथिंग, आणि दॅट इज इंटरडिपेंडंट रिलेशनशिप जंगलला सस्टेनेबल करत असतं. पण हे होत नाहीये. हो. आम्ही एक पर्टिक्युलर झाड लावतो आणि बाकी सगळं अर्थ काढून टाकतो. जसं आम्ही एक दिवस स्वयंपाक करतो आणि बाकी सगळं सोडून देतो. सो दॅट इज द इंटरडिपेंडंट रिलेशनशिप ऑफ लव, शेअर अँड केअर विच अर्थ इज हॅव्हिंग. सिमिलरली in families, in societal patriarchal system, one we say is a global patriarchal, जिथे अर्थ आहे आणि एक सोसायटल पॅट्रियार्कियल, तर तिथे पण हे सगळं केअरिंग, लव, शेअरिंग हे वुमेनमुळे आहे. दिस इज, आय एम नॉट ऑफेंडिंग मेल्स, पण सिस्टम असे होत गेले की मेल इज रनिंग टू पॉवर. माझ्याकडे कुठली गाडी आहे, मी कुठल्या पोझिशनवर पोहोचलो, माझी सक्सेस स्टोरी काय आहे. बट वुमेन आर स्टील विथ शेअरिंग अँड केअरिंग नेचर. मी हे बनवलंय, तू थोडंसं हे खाऊन घे. मी हे बनवलंय, ह्याला डबा घेऊन जा. दॅट इज एक्झॅक्टली रिलेटेड टू अर्थ. सो मुझे हमेशा लगता है कि जो इकोनॉमी, हम लोग कह रहे हैं कि इकोनॉमी का फॉल है, इकोनॉमी गिर रही है, तो हम इकोनॉमी को इकोनॉमी की तरह से देखते हैं और उस पर काम करने की सोचते हैं. लेकिन मुझे हमेशा लगता है कि अगर हम अपने बायोडाइवर्सिटी को बचाए तो इकोनॉमी के गिरने का सवाल ही नहीं उठता. और बायोडाइवर्सिटी बहुत अलग तरीके से इकोनॉमी को डिफाइन करती है. आज 2 अक्टूबर है और मेरे दिल में गांधी जी के लिए बहुत आदर है. और जब मैं लिखती हूँ और सेशंस में बात करती हूँ तो मुझे बोलते हैं पाकिस्तान चली जाओ क्योंकि तुम डेमोक्रेसी की बातें कर रही हो, जो आजकल का माहौल है. पर मेरे दिल में जो गांधी जी के लिए आदर है, तो मैं गांधी जी का ही उदाहरण देके बात करूंगी कि जब ब्रिटिशर्स ने कहा था कि हम सॉल्ट बनाएंगे और आप उसको खरीदोगे, तो गांधी जी का जो मूवमेंट था सॉल्ट के लिए वो यही था कि जो मार्च हुई थी उनकी समुद्र की तरफ, वो यही थी कि हम हमारा सॉल्ट खुद बनाएंगे. क्यों हम हमारा सॉल्ट खुद बनाएंगे? ताकि वो सबको फ्रीली अवेलेबल हो सके, हमें खरीदना नहीं पड़े. दैट इज एग्जैक्टली हैपनिंग विथ अर्थ एंड इन द फैमिलीज. कि अगर औरत खाना बनाती थी, एक शेयरिंग था घरों में कि अरे आज माझा नवरा नहीं है, जरा तू डबा पाठवून देशील का. आज उसकी जगह उबेर ने ले लिए. दिस इज एग्जैक्टली हैपनिंग. देर इज नो शेयरिंग विथ वुमेन. एंड तो वो जो शेयरिंग था, वो जो केयरिंग था, वो पावर के साथ साथ खत्म हो रहा है. और मुझे हमेशा लगता है कि जब बायोडाइवर्सिटी खत्म होगी तो जो सबसे बड़ा डर है इकोनॉमी का, कि बड़ी मछली जो है वो छोटे मछलियों को निगल जाएगी. और मोनोकल्चर, द बिगेस्ट थ्रेट टू द कंट्री, the biggest threat to the global world is the monoculture. Or monoculture is the greed of globalization. So monoculture is what? Again, just opposite to biodiversity. कि अगर बायोडाइवर्सिटी में हम कहते हैं कि सब लोग अलग हैं, सबके पहनावे अलग है, सोच अलग है, बिलीफ सिस्टम्स अलग है, स्टिल वी आर कनेक्टेड. मोनोकल्चर इज अ थिंग जिसमें सब कुछ यूनिफॉर्म है. एक तरह से सोचना है, एक भाषा है, एक फैशन स्टाइल है, एक स्टाइलिंग है, एक फूड है, एक जर्नी है, एक डेस्टिनेशन है. आई थिंक मैकडोनल्ड और कोका कोला इज द माफिया ऑफ मोनोकल्चर.
हमारी टेबल पर हम क्या खा रहे हैं, ये कहाँ से आ रहा है ये हमको नहीं पता, इसे कौन बना रहा है ये हमको नहीं पता. दिस इज नॉट डेमोक्रेसी इन फ्रीडम. It's बनाया, they are connected, they know from where it is coming. This is what democracy. Democracy हमारे टेबल पे क्या आ रहा है, कहाँ से आ रहा है. और हमें नहीं पता कि द नीड ऑफ मार्केटिंग और ग्रीड ऑफ मार्केटिंग में इतना जो ग्लोबलाइजेशन की ग्रीड है कि आप हर जगह जाओगे आपको कपडा ही कपडा दिखेगा, मार्केट ही दिखेगा. हम जब छोटे थे, आम्ही जेव्हा लहान होतो तर आम्हाला दिवाळीवरती एक ड्रेस मिळायचा. आणि आता जे कपडे 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 वॉर्डरोब मध्ये भरलेले असतात, का ते एवढे स्वस्त मिळतात. वी डोंट नो की आम्हाला एवढे स्वस्त कपडे मिळतात, पण त्यांच्या मागे परत इनविजिबल वर्कर्स सगळ्या अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणारा वुमेन आहे आणि दे आर एक्सप्लॉयटेड बॅडली. आत्ताच बांगलादेशमध्ये 6 months पूर्वी काहीतरी मास वुमेन मेला एका गारमेंट इंडस्ट्रीमध्ये काम करताना. अनहेल्दी एटमॉस्फिअर होता आणि ते सफोकेट झाल्या आणि मेल्या. सो दिस इज द कॉस्ट ऑफ अवर लक्झरी. सो समटाइम वी से की आम्हाला जे स्वस्त वाटतं इट्स व्हेरी व्हेरी एक्सपेन्सिव्ह. बरोबर. त्याची किंमत आपल्याला खूप जास्त मोजावी लागते. त्याचं भान, त्याचे लक्षात घेणं ह्याची ही गरज आहे खरं तर. अँड व्हॉट यू सेड की वाय यू आर डुईंग, तर मी आणि माझ्या हस्बंडनी एक माय हस्बंड इज इन टू ट्रेनिंग आणि त्याच्या आणि माझ्या पैशाला मिळवून आम्ही दोघांनी एक छोटीशी जागा घेतली आहे संस्कृती हॉटेल समोर 5 एकरची. And he is also in the democratic field where he is working on a democratic relationship, talking about a relationship and human relations. तर तिथे आमचं स्वप्न आहे की we will live a self-sustainable life in a democratic way. त्यामुळे तिथे he will be working on maybe a relationship trainings and I will be working on the jungle. जिथे एक मॉडेल उभा असेल, जिथे लोकांना कळेल की जेवण इथून येतं, ते असं कुक केलं जातं आणि दिस इज द अर्थ अबंडन्स डिस्प्ले अर्थचा. आणि मे बी इन अ स्मॉल वे वी कॅन स्टॉप अ मोनोकल्चर अँड कॅन प्रिझर्व बायोडायव्हर्सिटी. खूप छान. आणि त्याचा मधु ते आता थोडे सांगत नाहीये, पण तिचा तो प्रयोग गेली 10 वर्ष सातत्याने चालू आहे. आणि ह्या जागेवरती आज ह्या 5 ते 6 एकराच्या जागेवरती गेले 10 वर्ष सातत्याने प्रयत्न करून तिने एक जंगल उभं केलेलं आहे. ज्या जंगलामध्ये एक सुद्धा वनस्पती, एक सुद्धा कीटक हा त्याज्य मानला जात नाही, टाकाऊ मानला जात नाही, अनुपयुक्त मानला जात नाही. ते तिथे फार्मिंग देखील करतात. पण फार्मिंग करताना आपण गवत तण काढून टाकतो, पण तिथे त्या गवताला सुद्धा त्या भूमीवरती राहण्याचा हक्क आहे. म्हणूनच तर ते तिथे आहे. म्हणून यांच्या फार्मिंग मध्ये गवत देखील काढलं जात नाही. म्हणजे आय थिंक टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी हा पहिलाच प्रयोग केला नो टिलिंग एक्सपेरिमेंट्सचा. काही पार्ट टिलिंग केला म्हणजे गवत उपटलं आणि काही पार्ट पण मला असं वाटलं की नाही, गवती काढायची गरज नाहीये आणि we can grow our own food very easily. फक्त मे बी आम्हाला एक कार सॅक्रिफाईस करावी लागेल, मे बी एक फॉरेन टूर सॅक्रिफाईस करावं लागेल, पण त्याच्या बदलेमध्ये जे कनेक्टिव्हिटी टू फूड, कनेक्टिव्हिटी टू बायोडायव्हर्सिटी होईल, दॅट इज मच मोर व्हॅल्युएबल फॉर मी. राईट. आणि हे जंगल आज आपल्या नाशिकमध्ये उभं आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा हे जसं म्हणजे या विचारांनी तर आपण पाहिलं, पण प्रत्यक्ष प्रॅक्टिकली सुद्धा ते उभं करताना अनंत अडचणी आल्या, ज्याच्यामध्ये अगदी स्थानिक लोकांचा उपद्रव, स्थानिक लोकांनी रातोरात ह्यांनी उभा केलेल्या वनस्पतींची, वस्तूंची नासधूस करून जाणं. मागच्या 10 वर्षात 7 वेळेस आमच्या म्हणजे मी आणि माझ्या हस्बंडच्या फार्मवर काय म्हणतात आग लग गई और 6 बार 10 साल में वो पूरा का पूरा प्रोजेक्ट 0 पे आ गया, फुल 0 पे. मतलब नेक्स्ट डे व्हेन आई रीच तो आई फाउंड कि पूरा जंगल वहां तो कुछ भी नहीं है और सिर्फ राख ही राख है. तो उसी तरह से हम एक टर्म यूज करते हैं मिजोगिनी, कि हमने औरतों को एक तरीके से देखा होता है कि औरत है वो बहुत लविंग है. जैसे मैं हमेशा बोलती हूँ कि
मतलब नो इंटेंशंस ऑफ ऑफेंडिंग. आणि- मैं बोलती हूँ मुझे यार मदर और दुर्गा और गॉड मत बोलो यार. आई एम अ ह्यूमन जो 10 गलतियां करती आणि है जसं और ना- एक्सेप्ट मी विथ अ ह्यूमन. आणि जसं ना मधुताई म्हणाले, मला एक माझ्या लहानपणी एक घरोघरी असलेलं एक शिल्प असायचं, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं बनलेलं, ज्याच्यामध्ये एक स्त्री असायची. आणि ती कशी असायची मी तुम्हाला सांगतो माईक ठेवून. वेगवेगळ्या रंगामध्ये ते चित्र असायचं, फक्त स्त्रीचा फेस आणि 2 हात जोडलेले. ते 2 हात अशा प्रकारे जोडलेले की तिचं नाक सुद्धा दिसू नये आणि वेलकम असं खाली लिहिलेलं दरवाजावरती लावलेलं असायचं. मला जेव्हा जाण समज आली ना, मला ते नाही आवडलं. आणि पहिल्यांदा आमच्या घरामध्ये ब्लॅक कलरचं ते असलेलं चित्र काढून टाकलं गेलं, जे आता मधुताई म्हणते की ना कशासाठी. नहीं, क्योंकि हमारे दिमाग में नहीं छवि होती है. जैसे हम हमेशा बोलते हैं कि हम स्त्री और पुरुष बराबर है हमारे घरों में. हमारे घरों में कोई डिवीजन नहीं है, मतलब कोई डिस्क्रिमिनेशन नहीं है. और मेरे भी इन लॉज के घरों में यही बोला जाता था कि तू तो हमारी बेटी है, तू आमची मुलगी आहे, कारण आम्हाला मुलगी नहीं है. लेकिन जब मेरे घर में मेरे मतलब अरविंद की माँ आती थी और अगर वो ये पिक्चर देख रही है कि मैं पढ़ रही हूँ और अरविंद रोटी बना रहा है और मेरे कोई मित्र आया, मैं उनसे बात कर रही हूँ और मैं ड्राइंग रूम में बैठी हूँ, तो ये छवि एक्सेप्ट करना बहुत डिफिकल्ट होता था और वो उससे बहुत एक तकलीफ निर्माण होती है. तो मुझे हमेशा लगता है कि वुमेन की छवि जो बनाई है, पुरुष की छवि जो बनाई है, उसके अलावा अगर कोई हमारे सामने आता है तो वो छवि हमें डिस्टर्ब करती है. तो सिमिलर फार्म के समय होता है कि एक औरत आती है और इस तरह की गाड़ी चला के आती है और वो इस तरह से खेती के काम कर रही है, और जब पड़ोस का खेती आके कोई किसान आके बोलता है कि इसमें यूरिया डाल दो, और बोलती है कि मुझे तुम्हारे सजेशन नहीं चाहिए, मैं बिना यूरिया के करने वाली हूँ, तो उसकी मैस्कुलिनिटी को जो टर्बन पहन के जो शेतकरी खड़ा है, जिसके पीछे सारा इनविजिबल वर्क औरत कर रही है, और ये औरत जो इनविजिबल नहीं कर रही है, सामने क्वेश्चन कर रही है, तो ये एक रेस्टलेसनेस क्रिएट करती है. जसं सकाळच्या सेशनमध्ये सुनीता पाटील यांच्यासोबत पण हेच झालं. जेव्हा त्या ते काम करायला गेल्या आणि केवळ एक त्या स्त्री आहेत असं म्हणल्याच्या नंतर सुद्धा याच प्रतिमेला लोकांच्या मनातला जो तडा गेला आणि त्यांना तो काम करताना सुरुवातीला जो त्रास झाला ते. मधुताई, असं वाटतं की खूप वेळ बोलत राहावं, पण आपल्याकडे घड्याळाची मर्यादा आहे. तुझं हे काम आणि त्याच्यासाठी पृथ्वी मातेच्या गर्भाला वाचवण्यासाठी तू उभं केलेलं जंगल आम्हाला खुलं आहे का यायला? हो, इट्स ओपन फॉर एवरीवन, लेकिन उसके साथ एक शर्त है. हाँ जी. कि अगर आप उसके साथ कनेक्ट होते हो तो जो लव और शेयर की जो बात है, जो वैल्यू है अर्थ का, वो वैल्यू आपको अपने में इनबिल्ड करना पड़ेगा. मतलब आपको वहाँ के काम करना पड़ेगा. तो वो हमेशा खुला है इकोनॉमी टर्म्स में, बिकॉज आई ऑलवेज से मनी, इकोनॉमी एंड पेड वर्क इज अ वायलेंस टू द फैमिली एंड द अर्थ. तो वायलेंस तरीके से आपको मुझे पे नहीं करना है, आपको डेमोक्रेटिक तरीके से पे करना है इन फॉर्म ऑफ लव एंड केयर. आपको वहाँ आके काम करना है, वहाँ आपको ग्रास निकालनी है, पेड़ों को पानी देना है. और मैं हमेशा कहती हूँ कि अगर इस दुनिया को बदलना है तो हम सबको वुमेनली होना पड़ेगा, हम सबको औरत बनना पड़ेगा. हम सबको औरत बनना पड़ेगा, यिन बनना पड़ेगा, यांग के कैरेक्टरिस्टिक्स को छोड़ के यिन में आना पड़ेगा. मधुताईच्या शेतावरती याला कोण कोण तयार आहे? हात वर करा. सो रिप्रोड्यूस अर्थ. और अगर औरत है, वुमेन है, तो मैं हमेशा कमला भसीन का वो स्लोगन यूज करती हूँ, हमें चाहिए प्रॉपर्टी, नहीं चाहिए कॉपर्टी. सो प्रॉपर्टी बनाओ, जगह लो और उस पर पेड़ लगाओ, खेती करो.